निफाड शहरातील संभाजीनगर रोड ते श्रीरामनगर रोड वॉर्ड क्रमांक 14 या मार्गावर पथदिवे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नगरोत्थान निधीतून या कामास मंजुरी मिळाली असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस संजय लक्ष्मण गाजरे यांच्या विशेष प्रयत्नातून या विकास कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। या पथदिवे प्रकल्पामुळे संभाजीनगर, श्रीरामनगर तसेच परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित, प्रकाशमान आणि सोयीस्कर रस्त्यांचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून वाहतूक सुरक्षितही सुधारणा होईल। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। शुभारंभ कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी या विकास कामांचे स्वागत करत परिसरातील इतर नागरी सुविधांची कामंही लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी योगेश कर्डिले, तालुका प्रतिनिधी उत्तमराव जाधव।